बरं का मित्रांनो, नागपंचमी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातल्या पंचमीच्या दिवशी मनवली जाते. असं म्हणतात की या दिवशी नागोबाची जो पूजा करतो, त्याला दूध पाजतो, त्याला व त्याच्या परिवाराला सर्पदेवता कधीच नुकसान पोहोचवत नाही. चला तर मग मी तुम्हाला नागपंचमीची गोष्ट सांगते. शेकडो वर्षांपूर्वी एक सावकार राहत होता, ज्याला 7 मुलं होती. सावकाराच्या 7ही मुलांची लग्न झाली होती. 7ही सुनांमध्ये सावकाराची सगळ्यात धाकटी सून खूप सुंदर होती व संस्कारी होती. एके दिवशी थोरल्या सुनेने बाकीच्यांना सांगितले की चला आपण पिवळी माती घेऊन येऊ घर सारवण्यासाठी. 7ही सुना कुऱ्हाड आणि टोपलं घेऊन जंगलाच्या दिशेने जाऊ लागल्या. जेव्हा थोरली सून माती खणत होती तेव्हा मातीतून साप निघाला. थोरली सून कुऱ्हाड्याने सापाला मारायला लागली. धाकटी सून म्हणाली, याला मारू नकोस, याने तुझं काय बिघडवलं आहे. धाकट्या सुनेचं म्हणणं ऐकल्यानंतर थोरल्या सुनेने सापाला सोडून दिले. साप एका कोपऱ्यात जाऊन बसून राहिला. तेव्हा धाकटी सून म्हणाली, तू इथून जाऊ नकोस, मी आत्ता लगेच दूध घेऊन येते तुझ्यासाठी. सापाला असं आश्वासन देऊन धाकटी सून दूध आणण्यासाठी घरी गेली. पण घरी पोहोचल्यानंतर घराची कामे करता करता सापाला दिलेल्या आश्वासनाबद्दल ती विसरून गेली. दुसऱ्या दिवशी जेव्हा तिच्या हे लक्षात आले तेव्हा ती दूध घेऊन सापाजवळ गेली. तिने पाहिले साप तिची वाट बघत होता. सापाला बघून ती म्हणाली, दादा मला माफ कर, घरची कामे करता करता तुला दिलेले आश्वासन मी विसरून गेले. त्यावर साप म्हणतो कसा, माझ्याशी खोटं बोलणाऱ्याला मी लगेच चावलं असतं, पण तू मला दादा म्हणाली आहे म्हणून मी तुला सोडून देत आहे. आजपासून तू माझी बहीण आहेस, तुला जे हवे असेल ते माग. धाकटी सून म्हणाली, या विश्वात माझं जवळचं कोणीच नाहीये, आजपासून तूच माझा भाऊ. जेव्हा पण मला तुझी गरज असेल तेव्हा लगेचच माझ्या मदतीसाठी ये. श्रावण सुरू झाल्यावर सावकाराच्या सगळ्या सुना आपल्या माहेरी जाण्यास निघाल्या. त्यांनी धाकट्या सुनेला टोमणे मारले की तुझं तर कोणीच नाहीये, मग तू कुठे जाशील. हे ऐकून धाकटी सून रडायला लागली. तेव्हा तिच्या घरी लांबच्या नात्यातला तिचा भाऊ आला आणि म्हणाला, मी हिला घरी घेऊन जाण्यासाठी आलो आहे, मी तिचा लांबच्या नात्यातला भाऊ आहे. सावकार म्हणाला, धाकट्या सुनेला तर भाऊ नाहीये. सापाने त्यांना विश्वासात घेतले आणि सावकाराने मंजुरी दिली व धाकट्या सुनेला त्याच्याबरोबर जाऊ दिले. काही वेळ चालल्यानंतर साप म्हणाला, मी तुझा भाऊ सर्प आहे आणि तुला मी माझ्याबरोबर सर्पलोकात घेऊन जाणार आहे. तू माझ्या शेपटीला घट्ट पकडून ठेव आणि हो, घाबरू नकोस, मी तुला माझ्याबरोबर सर्पलोकात घेऊन जाणार आहे. सापाने सांगितल्याप्रमाणे धाकट्या सुनेने सापाची शेपटी पकडली आणि ते दोघे सर्पलोकात पोहोचले. तिथलं ऐश्वर्य आणि धनधान्य बघून धाकटी सून अचंबित झाली. तेव्हा साप तिला त्याच्या आईकडे घेऊन गेला आणि म्हणाला, आई, ही माझी बहीण आहे, तिने माझे प्राण वाचवले होते, काही दिवस ही आपल्या बरोबरच राहील. सापाच्या आईने धाकट्या सुनेला अगदी प्रेमाने जवळ घेतले. त्यावेळी तिथे शेषनागाच्या छोट्या छोट्या पिल्लांचा जन्म झाला होता. धाकट्या सुनेने पाहिले त्यांची आई दररोज त्यांच्यासाठी दूध थंड करून त्यांना बोलवण्यासाठी घंटी वाजवायची. घंटीचा आवाज ऐकून छोटी छोटी सापाची पिल्ले तिथे यायची व दूध प्यायची. धाकटी सून त्यांच्या आईला म्हणाली, आज दूध मी थंड करते. पण दूध थंड केल्याशिवाय ती तशीच दुधाचं भांडं घेऊन जाते आणि घंटी वाजवायला लागते. घंटीचा आवाज ऐकून छोटी छोटी नागाची पिल्ले तिथे आली. तेव्हा छोटी छोटी सापाची पिल्ले म्हणाली, तिला आम्ही आता चावणार. व सापाच्या आईने धाकट्या सुनेला भेट म्हणून खूप धनधान्य व हिरे मोती दिले आणि तिची पाठवणी केली.
सासरी पोहोचल्यानंतर एवढे हिरे मोती बघून थोरली सून म्हणाली, भावाने एवढे धन दिले आहे तर झाडण्यासाठी सोन्याची झाडणी नाही दिली का? हे ऐकताच सापाने लगेचच सोन्याची झाडणी तिला भेट म्हणून दिली आणि त्यासोबत तिला त्याच्या आईचा हिऱ्यांचा अद्भुत हार सुद्धा दिला. त्या हाराबद्दल सर्वत्र प्रशंसा व्हायला लागली. जेव्हा ही प्रशंसा राणीपर्यंत पोहोचली तेव्हा राणीने राजापुढे हट्ट धरला की तिला सुद्धा तो हार घालून पाहायचा आहे. राजाने मग त्याच्या सैनिकांना तो हार सावकाराकडून आणण्याचा आदेश दिला. राजाच्या भीतीमुळे सावकारांनी सुद्धा तो हार शिपायांना देऊन टाकला. राजाच्या या कृत्यामुळे धाकटी सून रडायला लागली. दुःखी होऊन धाकट्या सुनेला आपल्या भावाची आठवण आली. आठवण येताच तिचा भाऊ सर्प तिथे लगेच प्रकट झाला. तिने सगळी घटना सापाला सांगितली. साप म्हणाला, तू चिंता नको करूस, राजा स्वतः तुला तो हार द्यायला परत येईल. हे पाहून राजाने धाकट्या सुनेला दरबारात उपस्थित राहण्याचा आदेश दिला. सावकार धाकट्या सुनेला घेऊन दरबारात पोहोचला. राजाने धाकट्या सुनेला विचारले, तू हारावर काय जादू केली आहेस? धाकटी सून म्हणाली, माझ्याशिवाय हा हार कोणीच घालू शकत नाही. याच्यावर मी काहीच जादू केली नाहीये. हा हार मला माझ्या भावाने म्हणजेच सापाने भेट म्हणून दिला आहे. तेव्हा तिथे नागदेवता प्रकट झाले आणि म्हणाले, ही माझी बहीण आहे. हा हार मीच तिला दिला आहे. तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी नागदेवतेसमोर हात जोडले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्या दिवशीपासून नागपंचमीची पूजा आरंभ झाली. असं म्हणतात या दिवशी जी स्त्री नागदेवतेची पूजा करून त्याला दूध पाजते तिला व तिच्या कुटुंबाला नाग कधीच त्रास देत नाही. बोलो नागदेवता की जय. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.